चला आजचा दिवस खूपच खास आहे कारण काय ना लांबून पाहुणे आलेले होते खास मला भेटण्यासाठी आणि ते खूप जवळचे पाहुणे आमच्या. आणि चला आता इथे ना सकाळीच लवकरच आले, पावणे 10 वाजता आलेले होते ते. त्याच्यानंतर मग थोडंसं जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आता इथे आणि त्याच्यानंतर आता पाहुण्यांची निघायची पण तयारी झालेली आहे. त्यांना सांगितलं होतं राहा म्हणून, थांबा म्हटलं, पण त्यांच्या मुलीचे पेपर आहे त्याच्यामुळे ते गेले. आणि जिथे मी राहते ना तिथेच माझ्या शेजारी ना ह्या ताई राहतात. खूप जवळजवळ 20-25 वर्ष होऊन गेले तेव्हापासून आम्ही दोघीजणी सोबत राहतो आणि खूप छान राहतो आम्ही. पहिलं म्हणजे असं बहिणीसारख्या राहतो आणि ते मला खास भेटण्यासाठी आलेले आहे. कारण का माझी तब्येत ठीक नाही, त्यांना सर्वांनाच माहीत आहे. आता बरी आहे तब्येत माझी तशी, तरी पण त्या भेटायला आलेल्या होत्या कारण का आता सुट्ट्या लागलेल्या आहे. चला इथे ना त्यांची निघायची तयारी झालेली आहे. चला हे बघा ते पण गेलेले आहे. आता त्याच्यानंतर आहे ना इथे ना त्यांना वाटं लावल्यानंतर आहे ना हे बघा आता हे घरचेच सगळे माणसं आहे. आता लगेच नंतर आहे ना पाहुणे वगैरे वाटं लावले आणि दुसऱ्या कामाला सुरुवात केलेली आहे, बघू शकता. आणि इथे माझ्या ह्या सासूबाई आहे. आता यांना तर कोणी सांगितलंही नाही करू नका, काम करू नका, तरी त्या हे बघा कशा काम करताय. त्याच्यानंतर आहे ना माझी आई, माझे वडील आणि माझी मावशी ते पण मला भेटण्यासाठी आले आणि त्यांनी ना त्यांना सांगितलं थांबा म्हटलं. आता ते पण थांबलेले आहे आणि ते माझे असे सगळे कामं आता हळूहळू करून देत आहे. हे बघा गहू पण आहे ना भरपूर होते आणि त्यांनीच मग ते गहू साफ वगैरे केले. आता हे बघा मला पण बरं वाटतं, मी पण थोडीफार आहे ना असं म्हणजे आता थोडेफार कामं करते. नाहीतर मी आहे ना झोपलेलीच असायची घरामध्ये, मला काम पण होत नव्हतं. पण आता ठीक आहे माझी तब्येत पण. आणि त्याच्यानंतर आता हे सगळे गहू ना व्यवस्थित साफ केलेले आहे. आता ते ना साठवून द्यायचे, मला इथेच साठवायचे. आता हे बघा इतके गहू आहे आणि आत्या पण हे बघा असे कामं करतात. इथे माझा मुलगा पण आहे, मुलगी पण आहे आणि हे छोटे मुलं पण आहे. आता काही दुसरे माणसं दुसरीकडे कामं करताय. या पद्धतीने गावचे असे कामं चालू असतात आणि सगळे एकत्र असल्यानं खरंच छान वाटतं. आम्हाला तर गावाला तर खूप आवडतं. माझी फॅमिली तर तुम्हाला नेहमी मी सांगत असते का खूप मोठी फॅमिली आणि माझी फॅमिली खूप छान पण आहे. सगळे शेतकरी लोक आहे, नेहमी मी सांगत असते. चला ह्या पद्धतीने इथेच एंड करते. बाय.